Hello everyone, welcome back to All in One Corner. So friends, in today's video we will discuss about the mail update regarding TCS internship program. So many of us got the mail from TCS center, that is TCS internship discussion mail update. So before the joining your center allocation, they send mail regarding internship program. So what is this program, who will receive, or this program is mandatory or not, complete detail information is given in this video. So without skipping, watch till the end. सो फ्रेंड्स, आपण ज्या मेल बाबतीत बोलत आहोत तो हाच मेल आहे. रिसेंटली आय गॉट अ मेल फ्रॉम ऋषिकेश धांडे अबाउट TCS नागपूर इंटर्नशिप डिस्कशन्स. तर तुम्हाला दिसत असेल मला 7:15 तो आज आलेला आहे. तर TCS नागपूर इंटर्नशिप डिस्कशन हा त्याचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर त्यांनी मेलमध्ये जे डिस्कशन दिलेलं आहे ते आपण रीड करूया, आणि जे जर तुम्हाला अजून आलेला नसेल तर मे बी तुम्हाला येऊ शकतो. तर हा मेल कोणाला येतोय, तर दोज कॅन्डिडेट हू हॅव ॲक्सेप्टेड देअर ऑफर लेटर. सो फ्रेंड्स, आय ऑल्सो accepted my offer letter and today I got this mail. So we will see what is this. So dear student, greetings from TCS. Heartiest congratulations for getting TCS offer. So as you know, before you step into the professional world, academic internship plays a very important role in orienting yourself on the industry culture, expectations, and acclimatizing yourself to the work environment. So as you know, जेव्हा तुम्ही आता TCS लेटर ऑफर ॲक्सेप्ट केलं आहे, त्यानंतर आता आपला तुमचा एक्सप्लोर प्रोग्राम सुरू आहे इनिशियली. त्यानंतर तुम्ही जॉईन करणार. तर त्याआधी तुमच्या प्रोफेशनल वर्ल्डमध्ये एंट्री करण्याच्या आधी जे इंडस्ट्री कल्चर आहे, एक्सपेक्टेशन्स आहे, ते तुम्हाला आधी समजल्या गेल्या पाहिजे. तर ते नेक्स्ट पुढे बोलले आहे. We are happy to inform that we have been offering a semester-long internship at TCS Nagpur to TCS Ninja or Digital offer students, and since past 4 to 5 years, many of your seniors got benefited by this internship program, giving a good acceleration to their career. सो अकॉर्डिंग टू देम ही एक सेमिस्टर लॉन्ग इंटर्नशिप आहे. करंटली दो स्टुडंट्स हू गॉट ऑफर लेटर, दे आर currently in a 7th semester. So for completing their academic qualification about June or July 2022. So this is a semester long internship at TCS Nagpur for those students who has accepted the offer letter for TCS Ninja and TCS Digital. So फ्रेंड्स, ही जी हे जे इंटर्नशिप आहे ही 2022 पासआउट स्टुडंटसाठी आहे. आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही बघू शकता, त्यांनी सांगितलं की जे 4-5 वर्षापूर्वीचे जे आपले सिनियर्स आहेत, म्हणजे आपण आता सध्या त्यांना ज्युनियर असून तर जे आपले सिनियर्स आहेत त्यांनीसुद्धा या इंटर्नशिपचा बेनिफिट घेतलेला आहे. So as you have given one of your location preferences as a Nagpur while accepting the TCS offer, we should want to check your interest and availability for this semester long non-stipend remote internship at TCS Nagpur. सो हा मेल कोणाकोणाला आलेला आहे, ज्यांनी ऑफर लेटर ॲक्सेप्ट करताना, जे आपल्याला TCS ऑफर लेटर ॲक्सेप्ट करताना जो सेकंड कॉलम होता, प्रेफरन्स लोकेशन चॉईस करायचा होता आपल्याला. तर ते जी चॉईस होती त्यामध्ये आपल्याला 3 चॉईसेस दिलेल्या होत्या, आणि त्यामध्ये जर तुम्ही तुमचे जे प्रेफर्ड लोकेशन नागपूर सिलेक्ट केलेलं असेल तर तुम्हाला नागपूर इंटर्नशिपचा असा मेल येईल. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते आपला जर इंटरेस्ट असेल आणि आपण अवेलेबल असू सेमिस्टर लॉंग, म्हणजे हे सेमिस्टरपर्यंत ही इंटर्नशिप चालणार आहे, आणि ही नॉन स्टायपेंड, म्हणजे यात तुम्हाला कोणताही स्टायपेंड दिला जाणार नाही. ही एक नॉन स्टायपेंड आहे, म्हणजे फ्री इंटर्नशिप आहे आणि रिमोट इंटर्नशिप आहे. सो ते आपला इंटरेस्ट आणि अवेलेबिलिटी चेक करतील. सो वी हॅव शेड्यूल अ कॉल टू ब्रीफ यू अबाउट दिस इंटर्नशिप प्रोग्राम and opportunities and benefits you will out of this once you complete and join back the organization as a regular trainee or employee. तर त्यांचं असं म्हणणं आहे की यासाठी डिस्कशन त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांनी एक कॉल शेड्यूल केलेला आहे आणि ते त्या मीटिंगमध्ये सर्व जी इन्फॉर्मेशन आहे इंटर्नशिप प्रोग्रामची, की काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत, काय काय बेनिफिट्स आहे, त्या सर्व ते त्यात डिस्कस करणार आहेत. आणि ही इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमची जी ऑर्गनायझेशन आहे म्हणजे TCS, तिथे रेग्युलर ट्रेनिंग किंवा रेग्युलर एम्प्लॉय म्हणून कसं जॉईन व्हाल याबाबतीत ते सर्व डिटेल्स तुम्हाला त्या कॉलमध्ये सांगतील.
We will be addressing all the common queries students generally have on this internship program. You will be able to listen to the senior business leaders giving an overview of the various opportunities at TCS Nagpur. So friends, हे म्हणजे बेसिकली असं कोणत्याही सेंटरचा नाही आहे, बेसिकली म्हणजे TCS नागपूरच्या TCS विषयी ही जे म्हणजे शेड्युलिंग केली जात आहे, म्हणजे यामध्ये सर्व तुम्हाला नागपूरविषयीच सांगितलं जाईल की त्या सेंटरवर कसं काम केलं जातं, किंवा सिनियर्स तुम्हाला त्यांचा एक ओव्हरव्ह्यू देणार आहेत की बेसिकली काय काय होतं इंटर्नशिपमध्ये असं. At the end of the session, we will have a question and answer session. You can type your question in the chat box and we will address them. So as usually at the end of session there will be question and answer, and if you have any query, if you have any doubt, you can type your questions in the chat box and they will your answer. So below are the details about the call. तर इथे तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. डेट वेनसडे 22 ऑफ डिसेंबर. सो म्हणजे आज हा मेल आलेला आहे मला आणि ही मीटिंग आहे उद्या. त्याचा टाईम दिलेला आहे 4 PM to 5:30. दॅट मीन्स उद्या 4 ते 5:30 ही मीटिंग होणार आहेत. आणि इथे लिंक दिलेली आहे जॉईनिंगसाठी. सो इफ यू आर इंटरेस्टेड टू डू युअर अकॅडमिक इंटर्नशिप ॲट TCS, डू जॉईन दिस कॉल. तर बघा, हे असं म्हणजे काही मॅन्डेटरी नाही आहे की तुमच्यावर असं लादलंच त्यांनी की तुम्हाला ही इंटर्नशिप करावी लागेलच, असं काहीही नाही. यात ही मॅन्डेटरी नाही, ही तुमच्या मनावर आहे की तुम्ही अकॅडमिक सोबत ही इंटर्नशिप करू शकतात. आणि त्यानंतर प्लीज काइंडली रिक्वेस्ट यू टू जॉईन दिस इव्हेंट 5 minutes बिफोर द स्टार्ट टाईम. हे त्यांनी कॉलच्या अगोदर 5 मिनिट आधी वेळेवर तयार राहा असं त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी या मेलमध्ये लिंकसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे जॉईनिंग वगैरेची. तर उद्या बघूच की काय डिस्कस होतं यामध्ये. आणि जर तुम्हालासुद्धा हा मेल आलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की हा मेल आलेला आहे. जर दुसऱ्या सेंटरचा आलेला असेल तर ते सुद्धा मेन्शन करा तसे. अँड असा प्रश्न असेल तुम्हाला की हे मॅन्डेटरी आहे किंवा नाही, तर हे मॅन्डेटरी नाही आहे. हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्हाला करायचे आहे किंवा नाही. पण हे लक्षात ठेवा, हे सेमिस्टर लॉंग नो स्टायपेंड आणि रिमोट इंटर्नशिप आहे. तर आय होप तुम्हाला हे डिस्कशन आवडलं असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतरांनासुद्धा कळवा जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती होईल. थँक्यू.